विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. माझ्या नवीन स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण नवीन चॅनल काढलेलं आहे, तर या चॅनलसाठी तुम्ही सर्वजण नवीन आहात. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासात आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्याने स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहूया. 8,24,310 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? तर पहा, आपल्याला या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे, 2ने भाग जातो, 5ने भाग जातो, 10ने भाग जातो. म्हणजे हा पर्याय येईल का? नाही. त्यानंतर एकक स्थानी 0 आहे, 2ने भाग जातो, अंकाची बेरीज किती येते? 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10 आणि 8 18, 3ने जातो, 9ने जातो, हे येणार नाही. त्यानंतर एकक स्थानी 0 आहे, 5 भाग जाईल, बेरीज 18 येऊ लागले, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 18, 3 भाग जातोय, मग 4 भाग जाईल का? शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 भाग जात असेल तर त्या संख्येला 4 भाग जातो. म्हणजे आपल्याला ही 4 भाग जात नाही. या ठिकाणी शेवटचे 2 अंक मिळून 10 ही संख्या तयार होते. मग 2 जातोय, ह्याला एकक स्थानी 0 आहे, 5 जातोय, 9 जातोय, हे येणार नाही. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. पहा, 8,24,310 ह्याला 4 भाग जातोय का? 4 1 4, 4 2 8, 2ला भाग जात नाही, 0 पुढचा 4 घेतला, 24 झाले, 4 सक 24. परत या 3ला भाग जात नाही, 0 पुढचा 1 घेतला, 31 झाले, 4 7 28, 31मधून 28 गेले, 3 राहिले, पुढे 0 30 झाले, 4 पूर्ण भाग जातो का? नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 आलं. पुढचा प्रश्न, 20 या संख्येचे मूळ अवयव किती? या 20 या संख्येचे आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे. पहिला मूळ अवयव 2, 2 भाग झाला, बे 1 बे 0, परत 2 जातो, बे 5 10, 5 जातो, 5 1 5. 20 या संख्येचे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 5. एकूण 3 अवयव आहेत. ह्याचे किती? एकूण 3 अवयव आहेत. आलं का लक्षात? किती अवयव आहेत त्याची? 3 अवयव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? 25 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात 25 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात 15 या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती? मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज. 25चा सर्वात मोठा विभाजक किती आहे? 25. 15 या संख्येचा 15चा सर्वात लहान विभाजक बरोबर 1 मिळवायचे. म्हणजे 25 अधिक 1 किती झाले? 26. मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज. या 26चे विभाजक पाडा. आता 26चे काय करा? विभाजक आणि त्याची बेरीज.
26चे विभाजक काय असतील? 1 26 2 13 3 भाग जातोय का? नाही. 4 भाग जातोय का? नाही. 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 आलेला आहे. मग यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 13 अधिक 26. हे 26 आणि 13 किती झाले? 39. आणि हे 3 39 आणि 3 42 बेरीज येते. काय येते बेरीज? उत्तर काय असेल आपलं? 42 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या 2 3 4 5 6 आणि 10 या सर्व संख्यांनी विभाज्य आहे? म्हणजे 2 3 ने भाग गेला पाहिजे, 4 ने गेला पाहिजे, 5 ने गेला पाहिजे, 6 न आणि 10 न. पहा, एकक स्थानी 5 आहे, 2 न भाग जात नाही. इथं 0 आहे, 0 आहे, 2 न जाते. आता 3 न भाग जाते का? बघा, संख्येतील अंकाची बेरीज हे 2 आणि 4 6, 6 आणि 5 किती झाले? 11. 11 आणि 8 19. इथं 3 न भाग जात नाही. इथं 8 आणि 4 12, 12 9 21, 21 आणि 6 27. ह्याला 2 न जाते, 3 न जाते, 4 न जाते का? 60 आहे, 4 ने जाते, एकक स्थानी 0 आहे, 5 न जाते. 6ची कसोटी काय? ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो त्याला 6 न जाते. ही समसंख्या आहे, ह्याला 6 न 10 न, म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 84,960. पर्याय क्रमांक 4 काय? 9 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 3 न भाग जात नाही. मग उत्तर काय असेल आपलं? 84,960 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 5, रेखा आणि राखी यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 550 आहे. दोघांची वये 20 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्या दोघींच्या वयाची बेरीज किती? पहा, त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे? 550. मग काय करायचं अशा वेळेस? या 550चे विभाजक असे पाडायचे, ते 20पेक्षा मोठे असावेत. त्यांची वय 20 वर्षापेक्षा मोठी आहेत. म्हणजे दोघांचा गुणाकार, जे असे दोन विभाजक की असे आपण विभाजक म्हणजे त्या दोन ह्याचा गुणाकार 550. मग 550चे जर आपण विभाजक जर पाडायला सुरुवात केली तर काय काय मिळेल आपल्याला पाहू. 1 आणि 550. त्याच्यानंतर 2 न भाग जातो, 2 दुनी 4, 1 उरला, 2 सत्ती 14, 2 पंचे 10. 3 न भाग जातो का ह्याला? नाही. 4 न भाग जात नाही. 5 न जातो, 5 न घातला 110 येतो. 6 न भाग जातो का ह्याला? नाही. 7 8 9 10 न भाग जातो ह्याला. 10 10 5 50 आणि हे 10 न भाग घातलं तर 55 येते. आता इथं दोघाचे बी 20 पाहिजे. इकडला 20पेक्षा मोठा आहे, पण इकडला 20 येऊ लागलाय का 20पेक्षा लहानच आहे. मग 11 ने बघा, 11 ने जर भाग घातलं तर 50 येते. 12 ने भाग जातो का ह्याला? नाही. 13 ने 14 15, 15 ने भाग घालून बघा, 15 ते 45, 10 उरले, 100 झाले. नाही. 16 17, 20 न भाग जातोय का? 20 त्रिक 60 जास्त होते, 20 दुनी 40, 15 उरले, 150 झाले, 20च्या पाड्यात येत नाही. 22 दुनी 44, 22 न भाग जाते. हे 22 न जर भाग घातला आपण तर काय येईल? इथं 22 दुनी 44, 55 मधून 44 गेले, 11 उरले, 110 झाले, 22 पंचे 10. म्हणजे त्या दोघींचे वय काय? एकीचं वय 22 आणि एकीचं वय 25. 20पेक्षा जास्त आहेत हे दोन्ही. मग 22 अधिक 25 बरोबर 47 वर्ष हे उत्तर असेल. 22 आणि 25ची बेरीज किती येते? 47. दोघींच्या वयाची बेरीज किती? 47 वर्ष असेल. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी, एका टोपलीत काही संत्रे आहेत. त्या संत्र्यांचे 3 3चे आणि 5 5चे 6 6चे वाटे करावयाचे आहेत.
की त्यामुळे टोपलीत एकही संत्री शिल्लक राहणार नाही. तर त्या टोपलीत कमीत कमी किती संत्री असावेत पहा. त्याचे असे वाटे करायचे आपल्याला की 3-3चे जरी केलं किंवा 5-5चे जरी केलं, 6-6चे जरी केलं तर ते काय असायला पाहिजे, समान आले पाहिजेत. तर मग कमीत कमी त्या टोपलीत किती वाटे असले पाहिजेत. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दिले म्हणजे हे 3, 5 आणि 6 यांचा काय काढायचा, लसावी काढायचा. कमीत कमी म्हणल्यामुळं लघुत्तम सामायिक भाज्य. मग आता 3 भाग घाला, 3 1 3, 5 जसं तसं, 3 2 6. काय आला, 3 गुणिले 5 गुणिले 2, 3 5 15, 15 2 30. 30 संत्री जर कमीत कमी त्या टोपलीत असतील तर 3 3चे 10 वाटे होते, 5 5चे 6 वाटे होते आणि 6 6चे 5 वाटे होते. म्हणजे उत्तर काय असेल आपलं, तर उत्तर असेल 30. उत्तर काय, 30 हे उत्तर येईल. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एक संख्या 50पेक्षा लहान आहे, 7च्या पटीत आहे, तिचे एकूण 4 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती. एक संख्या अशी घ्यायची आपल्याला की ती 50पेक्षा लहान आहे. पहिली 8 काय 50पेक्षा लहान, 42 35 28 24, 50पेक्षा लहान आहे. 7च्या पटीत आहे दुसरी 8, 7 3 42, 7 5 35, 7 4 28, 24 7च्या पटीत नाही, या 3 आहेत. चला, तिचे एकूण 4 अवयव आहेत. किती अवयव आहेत तिचे एकूण, 4 अवयव आहेत. तर आपल्याला इथं विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव असा शब्द दिलाय का, नाही. मग काय करू आपण, ह्या 42चे विभाजक पाडू. आपण काय करू, तिचे 4 अवयव आहेत. मी या 42चे विभाजक जर पाडलं, 1 42, 2 21, 3 14, 6 7, ह्याचे 4पेक्षा जास्त अवयव निघाले. 1 2 3 6 8 आहेत. त्याच्यानंतर 35 घ्या, 35चे विभाजक पाडा. 1 35, तर 5नच भाग जाते, 5 7 35. दुसरं कोणतं आहे का, नाही. त्यानंतर 28, 28चे विभाजक पाडा. 1 28, 2 14, 4 भाग जातो, 4 7 28. आलं का लक्षात. त्याच्यानंतर 5 नाही 6 नाही 7 आलेलं आहे. फक्त 4 अवयव असलेला कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. याचं 35चे 4 अवयव निघतात. 28चे 6 निघाले, 42चे 8 निघाले. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न, 24 32 30 या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान पुढीलपैकी कोणती संख्या आहे. तर काय करायचं, या 24 32 आणि 30चा या ठिकाणी आपल्याला लहानात लहान विचारलेला आहे. ह्याचा लसावी काढा. 2 भाग जाते, 12 येते, इथं 16, इथं 15, 3 भाग जाते, 3 चौक 12 16, 3 5 15, 4 4 1 4, 4 चौक 16 5, 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 5, 2 6, 6 चौक 24, 24 गुणिले 5 किती होते, 24 पंचे 120चे 120 गुणिले 4, 12 चौक 48, 480 पर्यायात आहे. पर्याय क्रमांक 2 हे अशी संख्या मिळते की त्या 480 या संख्येला 24 32 आणि 30 या तिन्ही संख्यांनी भाग जातो.
लहानात लहान संख्या आहे, मोठ्यात मोठी, याच्या पटीमध्ये पुढची असू शकते. असू शकते नाही, असतेच. पुढचा प्रश्न 195*2 या संख्येला 195*2 या संख्येला 3 व 4 ने पूर्ण भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा पहा. ह्याला 3 न भाग जाते. 9 1 10, 10 5 15, 15 आणि 2 किती झाले? 17 झाले. जर 0 घेतला तर 17 होते, 17ला 3 न भाग जात नाही. 2 घेतलं तर काय होते? 19 बेरीज होते. इथे ह्याची बेरीज किती आली? 10 5 15 2 17, 17 2 19, 3 न भाग जात नाही. जर आपण 1 घेतला तर ह्याची बेरीज होते 18, त्याला 3 ने भाग जाते आणि इथे 1 घेतल्यामुळं शेवटचे 2 अंक 12 तयार होते. ह्याला 4 न जर भाग घातलं तर पूर्ण भाग जाते. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी आपल्याला 1 अंक घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळेल. काय मिळेल? पर्याय क्रमांक 3. त्या स्टारच्या जागी जर आपण 1 हा अंक लिहिला तर आपलं योग्य उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. आलं लक्षात? काय अवघड आहे का प्रश्न? खूप सोपे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. 38चे सर्व विभाजक कोणते? आपल्याला काय करा म्हणले? 38चे विभाजक पाडा म्हणले. कोणकोणते आहेत 38चे विभाजक? सोपा आहे. 38चे विभाजक काही जास्त निघत नाहीत. 1 38, 2 19. 19 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळं जास्त अवयव ह्याचे पडत नाहीत. 19चे दुप्पट. मग 38चे विभाजक काय आले? 38चे विभाजक काय आले? 1, 2, 19, 38. 38चे विभाजक अशा पद्धतीने आलेले आहेत. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? 42 या संख्येच्या विभाजकापैकी मूळ संख्या असणाऱ्या विभाजकाची बेरीज किती? 42चे आपल्याला काय पाडू? विभाजक पाडू. त्याच्यापैकी मूळ संख्या असणाऱ्या विभाजकाची बेरीज किती? 42चे विभाजक 1 42, 2 21, 3 14. 4 न भाग जातो का? नाही. 6 न भाग जातो. 6 6 7 42. 1 2 3 6 7 14 21 आणि 42. मग मूळ संख्या असणाऱ्या, मूळ संख्या कोणत्या आहेत? इथं 2 अधिक हे 3 अधिक हे 7 अधिक काही आहे का पुढं? मूळ संख्या नाही. 7 आणि 3 10 आणि 2 12. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आले? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 12 का आहे? स्वराली आणि गीता यांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार. स्वराली आणि गीता यांच्या वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 812 आहे. दोघींचे वय 25 वर्षापेक्षा अधिक असल्यास दोघींच्या वयामधील फरक किती? पहा, आपण काय करू आता? 812चे विभाजक पाडू. 812चे विभाजक पाडा. पहिला विभाजक 1, त्यानंतर 812, त्याच्यानंतर 2, 2 न भाग जाते. 2 चौक 8, 2 सकम 12, 406. 3 न भाग जाते का? नाही.
4 न भाग जाते, 4 दुनी 8, 0, 4 त्रिकम 12, 5 न भाग जाते का ह्याला नाही, 6 न, 6 एक 6, 2 उरले 21 झाले, 6 त्रिक 18, 3 उरले जात नाही, 7 न 7 एक 7, 7 एक 7, 7 एकम 42, 7 न भाग जाते, 7 एक 7, 1 उरला 11 झाले, 7 एक 7, 4 उरले, 7 एकम 42, त्याच्यानंतर 8 न भाग जाते का नाही, 9 न नाही, 10 नाही, 11, 11 7 77, 4 उरले नाही, 12 न भाग जाते का ह्याला, 12 पंचे 60, 12 सकम 72, 9 उरले 92 झाले नाही, 13 न भाग जाते का, 13 पाचा 65, 13 संग 78, 3 उरले 32 होतात नाही, 14, 15, 16 न भाग जाते का नाही, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचा 85, 17 चौक 68 जर घेतलं, 68, 69, 70 आणि 11, 13 उरले 132 होतात नाही, 18, 19, 19 न भाग जाते का, 19 चौक 76, 5 उरले 52 झाले नाही, 20, 21, 22, 25च्या पुढचाच बघायचा आपल्याला, कारण की 25चे पुढचे, तर आपण काय करायचं, 25च्या पुढचा जर बघायचा असेल तर आणखी ह्याला एक आयडिया करावं लागेल. हे 812, त्याचे अवयव पाडा, बे चौक 8, बेसकम 12, परत बेदुनी 4, 0, बेत्रिक 6, 203 कोणत्या पाड्यात येते हे बघा. 203 जर आपण 27चा जर पाडा घेतला तर काय होते, 27 गुणिले 9, 27 9 203, सॉरी 27 9 243 होते, तर आपण 23 9 207 होते. 203 कशाच्या पाड्यात येते बघा. 29च्या पाड्या जर आपण घातल्या तर 29 7 203 आणि हे 7 1 7, तर आपण या ठिकाणी आता काय आलं पहा, आपल्याला 25पेक्षा मोठं पाहिजे, म्हणजे 1 आला 29 गुणिले हे 7 दुनी 14, 14 दुनी 28, म्हणजे त्या दोघीचे वय किती होते, 29 आणि 28. मग त्या दोन्हीतला आपल्याला फरक काढायचा आहे. ह्या दोघाचा गुणाकार येतो 812, फरक किती आला, 29 वजा 28 बरोबर 1, बरोबर 1 एवढा फरक येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, या ठिकाणी आपल्याला थांबायचे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. उद्याच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांक हा घटक घेऊ. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.